आपण बघणार आहोत की एखादा जो फोटो आहे आपल्या गॅलरी मधील तो आपल्याला एखाद्या ठिकाणी ट्रान्सलेट करायचा आहे, त्यामध्ये भाषांतरित करायचं आहे. तर तो कोणत्याही भाषेत आपण करू शकतो काही सेकंदाच्या आत. कसं करणार तर गुगल क्रोम मध्ये जा. क्रोम मध्ये गेल्यानंतर ट्रान्सलेट हा शब्द त्या ठिकाणी टाईप करा. ट्रान्सलेट शब्द टाईप केल्यानंतर बघा त्या ठिकाणी जी पहिली वेबसाईट ओपन होत असेल त्या वेबसाईटला क्लिक करा. वेबसाईटला क्लिक केल्यानंतर बघा पहिला जो अक्षर आहे ते टेक्स्ट म्हणून, नंतर इमेजेस, नंतर वेबसाईट. बघा इमेजेस मध्ये जा. इमेजेस मध्ये गेल्यानंतर चूज अ फाईल आणि ब्राउज युअर फाईल्स असं त्या ठिकाणी दाखवते. त्यामध्ये ब्राउज युअर फाईल्स मध्ये जा. आपल्या गॅलरी मधील जो फोटो आपल्याला ट्रान्सलेट करायचा आहे, मी तुम्हाला उदाहरणादाखल दाखवते म्हणून या ठिकाणी मी एक फोटो घेतोय. बघा या ठिकाणी हा इंग्लिश आहे, इंग्लिश फोटो आहे. इंग्लिशचा आपण या ठिकाणी इकडच्या साईडला बघितलंय तर तिथं मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केले. आता हीच जो फोटो आहे तो आपल्याला जर दुसऱ्या भाषेत आणखी ट्रान्सलेट करायचा असला तर आपण जी पाहिजे ती त्या भाषेमध्ये आपण करू शकतो. आता मी तुम्हाला एक इंग्लिशचं मराठीत दाखवलं, नंतर तुम्हाला हिंदी दाखवतो. ओके, सेकंदाच्या आतमध्ये तुमचा फोटो ट्रान्सलेट होईल. परत तुम्हाला पाहिजे तर त्या ठिकाणी आणखी एखादी भाषा चूज करा. कोणती तुम्हाला जी आवडत असेल, ज्या भाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन पाहिजे त्या ट्रान्सलेट करू शकतो आपण. ओके, आपण मल्याळम मध्ये बघू. ठीक आहे, बघा लगेच या ठिकाणी चेंज झालं त्या ठिकाणी. ठीक आहे, जर अशाच पद्धतीची जर माहिती पाहिजे असेल तर आपण या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.